ठीक आहे. बघा आता. बर. त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य ही अज्ञानाच्या विरोधी नाही, तर काय लक्षात घ्यायचं की वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती, बरोबर आहे की नाही? पहिल्यांदा काय सांगितली होती आपण? वृत्ती सांगितली होती आणि नंतर विशेष असणार चैतन्य सांगितलं होतं. किंवा हे झालं आता औषधवाद, ऐका ना, किंवा आता साभासवाद म्हणजे आभासासहित असणारी वृत्ती अज्ञानाच्या काय आहे? विरोधी आहेत. मग सामान्य चैतन्य विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी म्हणायचं नाही, तर विशेष असणारं चैतन्य सहित वृत्ती लक्षात घ्यायची. नाही तर तुम्ही म्हणाल नाही नाही ते विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी जातं. पण तो विशेष चैतन्य कधी झालं बरं? ते विशेष चैतन्य कधी झालं? वृत्तीला धरून झालं का वृत्तीला टाकून झालं? वृत्तीला धरून झालं. वृत्तीच्या साह्या वाचून ते विशेष झालं का? विशेष झालं नाही. तर ते कसं होतं? सामान्यच होतं. म्हणून इथं सामान्य चैतन्य विशेष चैतन्य असा विचार न करता वृत्ती सहित असणार विशेष चैतन्य ते मात्र अज्ञानाच्या अंधकाराच्या अंधकाराच्या म्हणजेच अज्ञानाच्या काय होतं? विरोधी जात असतं. बरोबर, ठीक आहे, हे लक्षात आलं. तर वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. आता ते आत्मा जो आहे हा प्रकाशरूप आहे का नाही? आत्मा आत्मा ज्ञानरूप आहेच आहे का नाही? आता जसं तुम्ही माग उदाहरण दिलं की रंगमंच आहे आणि रंगमंचावरती अभिनय होत आहे, नाटक होत आहे. त्यामध्ये लोक, प्रेक्षक लोक येतात, बसतात आणि त्या ठिकाणी जे अभिनय करणारे आहेत ते अभिनय पण करतात. मग ते लोक पाहणारी येतात, येऊन बघून निघून जातात. अभिनय करणारे लोक येतात, अभिनय करून येऊन निघून जातात. पण त्या असणाऱ्या नाटकामध्ये जो दिवा लावलेला आहे तो दिवा आहे तसंच असतो ना तिथं. तो दिवा तिथं प्रकाश रूपच असतो. मग त्या ठिकाणी जे जे येईल त्याचं त्याचं तो प्रकाशन करतो की नाही? म्हणजे आत्मा कसा आहे? प्रकाश रूपच त्या ठिकाणी आहे, आहे का नाही? घरामध्ये एकदा लाईट लावली का त्या लाईटीच्या प्रकाशामध्ये सारी कामं होत असतात. सूर्योदय झाल्याच्या नंतर त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये सारी कामं नाही होत का? सारे. मग जे जे कामं होत असतात त्या कामामध्ये तो सूर्याचा प्रकाश असतो का नाही? प्रकाश असतो. त्या प्रकाशामध्ये कामं सारे होत असतात. तसा आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश रूप आहे. म्हणजे आत्मा ज्ञानरूप आहे, आहे का नाही? हे लक्षात येतं आपल्या. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. आता ते प्रकाशरूप म्हणजे ज्ञानरूप असणारे चैतन्य जे आहे का नाही, ते अज्ञानाचे विरोधी आहे का? तर ते अज्ञानाच्या मात्र विरोधी नाही. ठीक आहे. आता एकंदर सर्व विचार करून, एकंदर विवेचनावरून, ह्या विचारावरून काय झालं? आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे असे सिद्ध झाले. आता तो काय म्हणला होता? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असणं संभवनीय नाही, ऐक नाही. बरं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असेल तर मग काय होईल बरं? त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. परंतु आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. परंतु ज्या पुढचा सुरुवातीला मुद्दा दिला तो ओंकार महाराज, हा आठवतो का? हे कारणाध्यास आणि कार्याध्यास सांगत असताना तिथं सुरुवातीला हा सुरुवातीला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान जर असतं तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती. तो जो अध्याय सांगितला पदार्थ आणि पदार्थाचा विषय, तर त्याने ज्या अर्थी त्याची निवृत्ती होत नाही त्या अर्थी तो अहंकारादी बंध त्या ठिकाणी कसा आहे? तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी अध्यास रूप समजता, पण तो अध्यास रूप नसून सत्य त्या ठिकाणी आहे. आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ती मात्र कशाने होते? तर ज्ञानाने न होता केवळ कर्माने होऊ शकते. म्हणून त्याच्यासाठी त्याने काय दोन अशा पद्धतीचे अध्यास सांगितले, एक कारणाध्यास सांगितला आणि एक कार्याध्यास त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ठीक आहे. आता कार्याध्यास पाहून झाला आणि कारणाध्यास सांगत असताना
तुम्हाला आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असलं पाहिजे, असा नियम केला की नाही. पण आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असं असणं संभवनीय आहे का? असं असणं संभवनीयच नाही ना. का संभवनीय नाही बरं? का संभवनीय नाही? सांगा बरं. हम्म. म्हणून त्याच्या ठिकाणी काय होऊ शकत नाही? सामान्य आणि विशेष होऊ शकतं का? तो झाला, पण आत्मा कसा आहे? प्रकाश रूप आहे का नाही? आणि अज्ञान कसं आहे? तमरूप आहे ना. मग प्रकाशाचा आणि अंधाराचं याच्यामध्ये काय सादृश्य आहे बरं? काही एकता घडेल का? घडणार नाही. अत्यंत विरोध आहे का नाही? मग आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असेल तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान संभवतं असं तुम्ही म्हणता. ते होणं शक्य आहे का? हे तुमचं बोलणं संगतवार आहे का? म्हणजे तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव सांगता आणि सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सांगून तुम्ही सिद्धांताची हानी करता का नाही? उलट आत्मा कसा आहे? निर्विशेष आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी सामान्य भाव नाही आणि विशेष भाव नाही, आहे का नाही? निर्विशेष अशा पद्धतीचा आत्मा आहे असं त्यांनी आधी आपल्याला म्हटलेलं होतं. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे असे सिद्ध झाले. ते अज्ञान सर्व अध्यासाचे कारण आहे. आता हे अध्यासाला कारण काय सांगितलं होतं? अज्ञान सांगितलं का नाही? रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. म्हणून त्या अज्ञानामुळं रज्जूवरती तुम्हाला काय भासला? त्या अज्ञानामुळं सर्प भासला. सर्प सर्प भासला, तो सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. पण मिथ्याच पदार्थ आता दुःख देऊ लागला का नाही? कशामुळे दुःख देऊ लागला? तर अधिष्ठान काय आहे? रज्जू आहे. आणि त्या रज्जूचं आपल्याला काय आहे? सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. म्हणून त्याच्यावरती सर्प भासला. त्या सर्पाला कारण काय आहे? तर त्या अधिष्ठान वस्तूचं अज्ञान हेच कारण ठरलं का नाही? तसं आपल्याला आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि ह्या जगताचं आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि ह्या जगताचं विशेष रूपाने ज्ञान असतं. ठीक आहे ना. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. तर परमात्म्याचं सामान्य रूपाने काय ज्ञान आहे आपल्याला, बरोबर ना? या परमात्म्याचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने काय आहे? अज्ञान आहे त्याचं. आणि जगताचं आपल्याला काय आहे? जगताचं आपल्याला आणि सामान्य रूपाने काय आहे? अज्ञान आहे. म्हणून आपल्याला जगत दुःख रूप वाटत आहे, बरोबर आहे ना? पण त्याला कारण काय आहे? त्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान नाही, हे त्याचं कारण आहे. ठीक आहे ना. म्हणून आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. आता त्याची निवृत्ती कशाने होणार आहे? आत्मा हे अधिष्ठान आहे का नाही सर्व जगताला? जसं सर्पाला अधिष्ठान काय आहे? रज्जू आहे. तसं या जगताला अधिष्ठान कोण आहे? आत्मा. आणि आत्मा कोण आहे? तर तो आत्मा आपण नसून दुसरा कोणीतरी आत्मा आहे का? तो आत्मा आपणच आहे. हा. मग हे जगत कशामुळे भासतं आपल्याला? कोणाचं अज्ञान? आत्मस्वरूपाचं अज्ञान का माझंच अज्ञान? हा. आपलं म्हणा का माझंच म्हणा? माझंच म्हणा ना, आहे का नाही? माझंच अज्ञान आहे म्हणून मला जगत भासते. त्याचा ग्रंथ करायची काय आवश्यकता होती का? दुःख निवृत्तीची काय आवश्यकता होती का? तर दुःख निवृत्त करण्याची आवश्यकता भासलेली नसते. कारण आपल्याला सगळ्याचं ज्ञान आहे पण आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. त्याच्यामुळं तेच कारण आहे हे जगत भासायला आणि ते जगत दुःख रूप असायला, तेच अज्ञान कारण आहे. ठीक आहे. ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने, आता हे विशेष ज्ञान कसं धरायचं बरं? नुसतं विशेष ज्ञान धरायचं का वृत्तीसहित विशेष ज्ञान धरायचं? हा. वेदांत विचाराच्या तत्वमसी महावाक्याने युक्त असणारी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून ते
आद्यस्त आहे हे सिद्ध झाले. आता आद्यस्त आहे हे सिद्ध झालं का नाही? आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झालं का नाही? कशावरून सिद्ध झालं? आम्हाला दुःख सुख दुःख होतात की नाही? आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख दुःख आहेत का? नाहीचे. ज्या अर्थी आम्हाला सुख दुःख होत असतात त्याचा अर्थी आम्हाला आत्मस्वरूपाचं काय आहे? अज्ञान आहे. आहे का नाही? हे सिद्ध झालंय का नाही? तुम्हाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव असणं संभवनीय नाही. आता सामान्य विशेष भाव हे आम्हाला सांगायचंय का आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान हे सांगायचंय आम्हाला? आम्हाला भाव सांगायच्यात का ज्ञान सांगायचे? आम्हाला आणि तुम्ही काय म्हणत होते? भाव सांगत होते. भावाचं काय करायचंय? ती नायलॉनची दोरी असो, नाही तर कशाचे ओंकार महाराज आजोकांच्या दोऱ्या आहेत त्या ठिकाणी. नायलॉनची म्हणा, सुंबाची दोरी म्हणा, कशा आम्हाला काय करायचं तुमच्या दोरीचं फिर? आम्हाला फक्त त्या दोरीचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान हे सांगायचं का त्या दोरीचा भाव बघायचा आहे? केवढ्याला आहे, कशी आहे, किती रुपयाला जाईल याचं आम्हाला काही घेणं देणंच नाही. ते भाव आम्हाला सांगायचेच नाही. तुम्ही ते बाजारात घेऊन जा, त्याचा काय भाव करायचा ते भाव करून का आम्हाला त्या भावाशी काही घेणं आहे का? आम्हाला ज्ञानाशी घेणं आहे. ती दोरी रस्त्यावर पडली आणि ती पडल्यामुळं ती सुंबाची होती का नायलॉनची होती याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तिचं सामान्य रूपाने ज्ञान होतं आणि विशेष रूपाने काय होतं? अज्ञान होतं. मग आम्हाला भाव सांगायचा का ज्ञान सांगायचं होतं? आम्हाला ज्ञान सांगायचं होतं. आणि तुम्ही कशात धरलं? तुम्ही आम्हाला भावात धरलं. आमचा भाव मात्र करू नका, आमचं ज्ञान मात्र समजून घ्या, हे सांगायचं होतं. ठीक आहे. आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते म्हणून ते अध्यस्त आहे हे सिद्ध झाले. अध्यस्त अज्ञानाची अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्याच्या नंतर आता हे अध्यस्त आहे का नाही? हे सिद्ध झालं का नाही? हे सिद्ध झालेलं आहे का नाही? याप्रमाणे सिद्ध झाल्यानंतर आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष आहे असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. ऐक नाही, त्याने काय म्हटलं होतं? आत्मा सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने असं जे म्हटलं होतं की नाही, तर ते मी असं म्हणणं संभवत नाही. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही या शंकेचे समाधान सांगतो. पूर्व पक्षाने शंका केली होती ते लक्षात आहे का? ती विसरून गेले तुम्ही. पूर्व पक्षाची शंका. बोला बोला, कोणीतरी बोला. कोणीच नाही बोललं, काही कळणार नाही. अध्यास रूप आहे. हम्म. हम्म. अजून अजून कोणाला बोलते? बोला. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश रूप आहे म्हणून आत्म्याच्या ठिकाणी अध्यास म्हणजे भ्रम घडणे शक्य नाही. मग तुम्ही सामान्य विशेष काय म्हणता मग त्या ठिकाणी? कारण आत्मा कसा आहे? प्रकाश रूप आहे, हे तर कळलं की नाही आपल्याला? बरं, आत्मा जर प्रकाश रूप असेल तर प्रकाश रूपाच्या प्रकाशाच्या ठिकाणी अंधकार असणं संभवनीय आहे का? पण तुम्ही सामान्य विशेष कायला म्हणता मग? सामान्य विशेष मानायची काही गरज नाही. पण सामान्य विशेष मानावं लागलं का नाही? सामान्य विशेष म्हणावं लागलं, आहे का नाही? जी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती असेल तिथं विशेष निर्माण झालं का नाही? आणि जिच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असं ज्ञान नाही, ते सामान्य झालं का नाही? ते मात्र सामान्य झालं. मग सामान्य विशेष भाव आले का नाही? मग सामान्य विशेष भाव आले का सामान्य विशेष ज्ञान आलं? ज्ञान आलं, आहे का नाही? ते ज्ञानाला काय म्हणायचा? सामान्य विशेष भाव असा म्हणायचा. आणि आपण काय म्हणत होतो? ज्ञान म्हणत होतो. ठीक आहे ना? या शंकेचे समाधान सांगतो. बघा आता, प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बघा आता पहिल्यांदा इथं फार महत्वाचा मुद्दा, म्हणजे याच्या आधीचे वळी ना ते आपल्या होऊन गेलेले ते तुमच्या लक्षात येऊ शकतात. पण आता खालचा मुद्दा जरा थोडा लक्षात घ्यायचा. तो मुद्दा लक्षात घेतला का बाकीचं सरळ सरळ लक्षात येऊ शकतं. आता या शंकेचे समाधान सांगतो. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असे आमचे म्हणणे नाही. बघा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय सामान्य विशेष भाव हा शब्द आला का नाही या ठिकाणी? मी वारंवार भाव भाव शब्द वापरतो का नाही? मग या अर्थी भाव शब्दामध्ये काहीतरी तथ्य काहीतरी रहस्य आहे का नाही?
आहेचे. म्हणजे हे कुठंतरी भाऊ शब्द घालून याने विसंगती केली होती की नव्हती आपली? याने आपली विसंगती केलेली होती. हे लक्षात येण्याकरता मी तो शब्द तिथं वारंवार उच्चारण करत आहे. तर पहा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असे आमचे म्हणणे नाही. फक्त आत्मस्वरूपाचे ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात. आहे का नाही? काय पाहिजे? आत्मस्वरूपाचं काय पाहिजे त्या ठिकाणी? ज्ञात. ज्ञात म्हणजे ज्ञान. ज्ञात शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? मला ती वस्तू ज्ञात आहे, म्हणजे मला त्या वस्तूचं ज्ञान आहे. ज्ञात शब्दाचा अर्थ मला त्याचं ज्ञान आहे का नाही? आणि सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात, म्हणजे त्याचा असणार अधिष्ठानाचं अज्ञान. असा प्रतितीती काय प्रतितीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे का नाही? प्रतितीत म्हणजे काय? प्रतितीत म्हणजे अनुभवाला असणारा, प्रतितीला असणारा, अनुभवाला असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे का नाही? पण इथं सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने ज्ञान आहे का नाही, असा भाव पाहिजे त्या ठिकाणी. केवळ भाव पाहिजे का? केवळ भाव नाही पाहिजे, सामान्य विशेष रूपाने त्याचं ज्ञान आहे का नाही, अज्ञान. इथं ज्ञानाला विशेष महत्व आलेलं आहे, भावाला विशेष महत्व आलेलं नाही. ठीक आहे ना? असा असणारा फक्त सामान्य विशेष भाव ज्ञानरूप भाव ऐक नाही. इथं फक्त भाव घेत असताना कोणता भाव घ्यायचा? ज्ञानरूप भाव ऐक नाही. नाही तर भाव भाव म्हणल्याच्या नंतर मग आपण म्हणणार कशी दोरी होती, कायची दोरी होती, असा तिचा भाव निर्माण होऊ शकतो. पण इथं ज्ञानरूप भाव लक्षात घेतला तर मग आपली विसंगती होणार नाही. सामान्य विशेष भाव अध्यासात हेतू आहे आणि अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. ऐक नाही. बघा बरं, आता परत आता ओंकार महाराजांनी मुद्दा मागशी तुम्हाला सांगायला सुरुवात केला होता, तोच मुद्दा या ठिकाणी परत काय झालाय, उपस्थित झालेला आहे. आता अज्ञानी जीवांना आत्म्याचं काय असतं? सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. कोणाला विचारा, तू जीव आहे का आत्मा आहे? तर तो म्हणा मी जीव पण आहे, म्हणजे मी आत्मा पण आहे. ऐक नाही. आपण सहजासहजी असं कधी कधी म्हणतो का नाही, अहो जरा आपल्या आत्म्यावरून आपल्या जीवावरून दुसऱ्याचा पण जीव जाणावा आहे का नाही, असं म्हणतो का नाही स्वाभाविकपणे. आणि जीव हा आत्मा सच्चिदानंद रूप नाही का? तो का म्हणे कैचे किंवा कुठे जीव निराळा, म्हणजे ज्या अर्थी तो जीव भावावरती जातो. जीव हा भाव तयार झालाय का नाही, आणि कशामुळे झाला? तर कल्पना अविद्यतेने झाला जीव. पण तो जीव सच्चिदानंद रूप आहे, म्हणजे सामान्य रूपाने त्याचं ज्ञान आहे का नाही? लोकांना त्याचं ज्ञान आहे का नाही? पण त्याचं ज्ञान कसं आहे? विशेष ज्ञान आहे का सामान्य ज्ञान आहे? बोला. आणि विशेष ज्ञान असलं तर तो काय म्हणला असता? मी आत्मा सच्चिदानंद घन आहे, असं म्हणला असता नसता. पण तो मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे असं म्हणतो का? तो फक्त जीव जीव स्वतःला म्हणत असतो. अहो त्याचा तरी काहीतरी विचार करा. आहे का नाही? सगळ्यामध्ये एक आहे का नाही, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, हे जीव जीव भावाने सांगत राहतात. पण ते आत्मा सच्चिदानंद रूप कुटस्थ शुद्ध नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं काही. आता मागे एक उदाहरण देऊन सांगितलं होतं की ते शंकराचार्य आणि कोण होते ते जैमिनी आहे का नाही. तर त्या जैमिनीचं आणि शंकराचार्यांचा कुठेतरी वाद सुरू झाला होता. आणि ते जैमिनीच ना त्यांचं नाव? जैमिनी मंडन मिश्रा का नाही, जैमिनीच होती वाटतं. मंडन मिश्रा पण तेच होते सुरुवातीला, पण नंतर ते आचार्यांचे शिष्य झाले. पण मग त्या ठिकाणी नाही, कुणीतरी काशीतला पंडित आला होता. आणि तो पंडित आला होता आणि तो पंडित काय म्हणू लागला की मी तुम्हाला जीवाविषयी काहीतरी सांगतो, किंवा तुमचं नाही नाही अद्वैत तत्वाचं खंडन करतो, असा काहीतरी मुद्दा झाला होता बघा. कोणाला आठवतं का? मी तुमच्या अद्वैत तत्वाचं खंडन करतो असं काहीतरी म्हटलं होतं. म्हणून आचार्य त्याला कुठे घेऊन गेले? एका न्हाव्याकडे घेऊन गेले आहे का नाही. आणि न्हाव्याकडे घेऊन गेल्याच्या नंतर त्या न्हाव्याला म्हणू लागले, अहो तुम्ही सच्चिदानंद रूप ब्रह्म आहात, तुम्ही नित्य शुद्ध बुद्ध मुक्त ब्रह्म आहात आहे का नाही, आस्ती भाती प्रिय रूपाने तुम्ही ब्रह्म आहात. तर तो न्हावी म्हणू लागला, अहो आचार्य तुम्ही असं काय करता?
तुम्ही असं मला का नाव ठेवता? मी काय ब्रह्म आहे का? मला उलट ब्रह्माची प्राप्ती उपासना वगैरे करून होईल. असे काय मी कसं काय असा ब्रह्म असू शकतो का? आता वास्तविक पाहिलं तर तो ब्रह्म नव्हता का? तो ब्रह्मच होता ना. परंतु त्याला फार अट्टहास करून सांगायची गरज पडली का त्याच्या ठिकाणी स्वाभाविक मी सामान्य आहे असं तो म्हणू लागला. तर स्वाभाविकपणे मी सामान्य आहे. म्हणजे तो ब्रह्म असून तो सच्चिदानंद रूप असून त्याला आपल्या आत्म्याचं सामान्य रूपाने ज्ञान आहे का नाही? सामान्य रूपाने ज्ञान आहे आणि त्याला तू सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं विशेष रूपाने किती जरी जीव तोडून सांगितलं तरी त्यांनी ते मान्य करायला सुरुवात केली का? केली नाही. म्हणजे आत्म्याचं त्याला विशेष रूपाने काय होतं? अज्ञान होतं आणि सामान्य रूपाने काय होतं? ज्ञान होतं. याच्यासाठी फार कष्ट करावं लागतात का? याच्यासाठी फार कष्ट करावं लागत नाही आहे का नाही? हे त्यातलं सांगायचं होतं. तो मुद्दा माझ्या लक्षात नाही पण जवळजवळ अशाच पद्धतीचा एक मुद्दा उपस्थित झाला होता. बोलून गेलो आपण त्याविषयी. बघा, अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने काय आहे? अज्ञान आहे. असे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यावहारिक संभवनी नाही. आणि असं असलच तरच तो काय म्हणायचा? अहो मी ब्राह्मण आहे, मी शूद्र आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझ्या मागे हा संसार आहे, हे लेकरं बाळ आहे, घरदार आहे. हे व्यावहारिक दृष्टिकोनातून ठीक आहे, पण पारमार्थिक दृष्टिकोनातून हे म्हणणं युक्त आहे का? तरी पण तो म्हणतोय की नाही कथा कीर्तनामध्ये बसून तिथं म्हणतोय की नाही साऱ्या लोकांमध्ये. हा, म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो आत्मा सच्चिदानंद रूप असून स्वतःला काय म्हणू लागला त्या ठिकाणी? मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी अमुक जातीचा आहे, मी अमुक अमुक वर्णाचा आहे, आहे का नाही, मी अमुक आश्रमाचा आहे, मी अमुक गावचा आहे, मी तमुक गावचा आहे. वास्तविक पाहिलं तर याला देश काळ वस्तू गाव सोगस सजाती विजातीय कोणता भेद आहे का याच्या ठिकाणी? तरी याने एवढे सारे भेद निर्माण केले का नाही? मग याचा अर्थ त्याच्या ठिकाणी सामान्य ज्ञान आहेच का नाही? सामान्य ज्ञान त्या ठिकाणी आहे. आणि तुम्ही काय म्हणता? आत्मा तर सच्चिदानंद रूप आहे, प्रकाश रूप आहे आणि त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. आता याच्यासाठी काय वादवाद घालण्याची फार गरज आहे का? का हे निर्विवादच कबूल होते माणसाला? अहो हे निर्विवाद झालं ना कबूल. म्हणा बरं मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. वास्तविक पाहिलं तर आत्मा स्त्री आणि पुरुष आहे का? तरी पण आपल्याला त्याचा अभिमान आहे का नाही? अहो बाया माणसाने असं वागू नये, गडे माणसाने असं वागू नये, असं म्हणतोय की नाही आपण? व्यावहारिक दृष्टिकोनातून ठीक आहे, पण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असा विचार होतो का कधी? असा विचार येत त्या ठिकाणी नाही. त्या ते मागे एक चित्रपट आलेला होता त्याच्यामध्ये त्या चांगदेवाला ते मुक्ताई काय म्हणले? निर्गुण काय काय शब्द वापरला दिनकर महाराज? निगुण्या का काहीतरी शब्द वापरला, निर्गुण्या का काहीतरी शब्द वापरला. निगुऱ्या निगुऱ्या शब्द वापरला आहे का नाही? निगुऱ्या आहे का नाही? तर ते म्हणजे तुला यथार्थ ज्ञान झालं का म्हणले निगोऱ्या? ते म्हणले मग मला निगोऱ्या तुम्ही का म्हणले? अरे म्हणले ते गाई म्हैस वगैरे आहे का नाही त्यांना पण अवयव आहेचे. घरात घरामध्ये सुद्धा भिंतीला कोनाड्या वगैरे खुट्या वगैरे हे आहेतच का नाही? अरे म्हणलं शरीराला पण तसंच असतं. आणि मग तू कशाला माझ्याकडे बघून असा पुढे निघून गेला आहे का नाही? म्हणून त्याला निगोऱ्या शब्द वापरला आहे का नाही? तसं याचा अर्थ त्याला या 1400 वर्ष जगला आणि त्याला तरी यथार्थ ज्ञान झालं का? तरी पण त्याला अशा पद्धतीचं काय होतं? अज्ञान होतं. आणि शुकमुनी आणि जेव्हा ब्राह्मणाचे पोरे एका खेळाशी व्याले 12 वर्षेला पाले रे, कापत कापत बाहेर आले नागवेचे पळून गेले रे. पण ते पळून जात असताना त्या ठिकाणी काही गोपी आणि स्नान करत असताना त्या ठिकाणी शुकदेव होते. ते नग्नच अवस्थेमध्ये पळत सुटले आहे का नाही? पण त्यांच्या मनामध्ये काही भाव व्यक्त झाला का? झालाच नाही. म्हणजे ते आपल्या आत्मस्वरूपावरती स्थिर नव्हते का? आणि व्यासदेव तिथून त्याच्या मागे पळत होते आणि त्यांनी पण पाहिलं की आपला मुलगा नग्न अवस्थेत तिथून पळून गेला, पळत चालला आणि ह्या ठिकाणी ह्या गोपिका वगैरे स्त्रिया ह्या ठिकाणी स्नान करत आहे. हे आपल्या मुलाला कळलं तरी पाहिजे म्हणून तो शुकदेवांना आपलं व्यासांना जरा कांडेपणा आला आहे का नाही? आणि कांडेपणा आल्याच्या नंतर शेवटी त्या तिथल्या स्नान करणाऱ्या स्त्रिया आहे का नाही? आणि शेवटी त्या आपल्या व्यासदेवांना नावं ठेवू लागल्या. नावं ठेवू लागले. ते म्हणले मला का नावं ठेवता? अहो मी एवढा वयोवृद्ध आहे आणि एवढा ज्ञानी आहे, एवढं सगळं मी करून ठेवले ग्रंथ सामुग्री आणि मला नाव ठेवता आणि त्याला नाव ठेवत नाही तुम्ही म्हणले. तर म्हणले याचं कारण आहे त्याच्यामध्ये कोणताच भाव प्रगट झाला नाही.
आहे का नाही? आणि तुम्ही ज्ञानी असून तुमच्यामध्ये काय आहे? हाचा भाव प्रगट झालेला आहे. याच्यातून एवढं सांगायचंय की हे आपल्या ठिकाणी सामान्य विशेष भाव संभावतात की नाही? हे संभावतात आहे का नाही? हे कशाच्या संबंधाने संभावतात? तर अहंकार आदी अनात्म बंध याच्या याच्या ठिकाणी आपण तादात्म्य ठेवल्यामुळे हे भाव संभावतात का नाही? हे भाव आपल्या ठिकाणी संभावतात. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही असं तुम्ही कसं काय म्हणता बरं? अज्ञान आहे का नाही हे सिद्ध झालं का नाही आता? का याच्यासाठी अजून काही चर्चा करायची गरज आहे का? का एवढ्या चर्चेतूनच सिद्ध झालं, एवढ्या चर्चेतून सुद्धा अशा पद्धतीनं सिद्ध होतं. म्हणजे जे सामान्य जीवन मी ब्राह्मण आहे, मी अमुक आहे, हे तमुक आहे, अशा पद्धतीचा हा भाव प्रगट होतो. म्हणजे सामान्य रूपाने ज्ञान असतं. का ज्ञान असतं? कारण मी शब्द वापरला का नाही त्याने, म्हणजे परमात्म्याचं जे अस्ति भाती प्रिय याच्यामध्ये मी शब्दाने कोणत्या शब्दाचा विचार झाला मी शब्दात, तर अस्ति अस्ति म्हणजे त्याचं अस्तित्व, म्हणजे तो सत्य आहे. ऐका नाही, त्याचं अस्तित्व येतं का नाही? तो परमात्मा आहे हे अस्तित्व रूपाने येतं का नाही? आणि भातीत्व रूपाने काय येतं? भातीत्व रूपाने त्याचं ज्ञान येतं का नाही? आणि प्रिय रूपाने तो सुखरूप आहे, आनंद रूप आहे, हे येतं का नाही? म्हणून तो अस्ति भाती प्रिय सचित आनंद. आणि त्या ह्या अस्ति भाती प्रिय नाही कळालं, सचित आनंद नाही कळालं, तर आपल्याला रामकृष्ण हरी एवढं तर कळलं का नाही? रामकृष्ण हरी. मग रामकृष्ण हरी या शब्दाचा जर विचार केला तर राम म्हणजे काय? अस्तित्व रूपाने. कृष्ण म्हणजे काय? ज्ञान रूपाने. आणि हरी म्हणजे काय? आनंद रूपाने. त्यालाच आपण सच्चित आनंद म्हणतो, त्यालाच आपण अस्तिभाती प्रिय म्हणतो. आणि त्याला सोप्या शब्दामध्ये साधू संतांनी रामकृष्ण हरी एवढा शब्द त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. ठीक आहे, खाली पाहता. अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. तसे असल्यापासून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवने नाही. आस्ती भाती प्रिय कुटस्थ नित्यमुक्त आधी आत्म्याचे स्वरूप आहे. आता आत्म्याचं स्वरूप काय बरं? आस्ती भाती प्रिय कुटस्थ आहे का नाही? हे नित्यमुक्त आहे का नाही? आस्ते भाती प्रिय ऐक नाही. जसं हे तुम्हाला आहे ना, आता हे एक आत्मा जरी सांगितला आणि त्याच्यामध्ये आस्ती भाती प्रिय नाही सांगितलं, तर आत्म्याच्या ठिकाणी आस्ती भाती प्रिय येतं का नाही? आस्ती भाती प्रिय आत्म्याच्या ठिकाणी येतं का नाही? जसं पहा बरं, अग्नी शब्द उच्चारला बारकाय नाही का, की अग्नी शब्द उच्चारला तर अग्नी नाव आलं का नाही? अग्नी नाव बरोबर अग्नी पण आला का नाही? अग्नी नाव आलं, अग्नी नावाबरोबर अग्नी पण आला आणि अग्नी बरोबर अग्नीची दागता पण आली का नाही? मग याच्यातलं कोणतं कमी करता येईल बरं? बरं अग्नी नाव कमी करा, तर त्याची ओळख होईल का? म्हणजे अग्नी नाव आलं तर आता ही शब्दाची शक्ती, लक्षणा शक्ती, वृत्ती शक्ती हे आपण नंतर पाहणारच आहे. पण आता थोडक्यात समजून घ्यायचं की अग्नी शब्द आला तर अग्नी पण त्याच्याबरोबर येतो आणि अग्नीची दाहकता पण त्याच्याबरोबर येतच असते. तसं आस्ती भाती प्रिय हे नित्यमुक्तादी आहे. हे कुटस्थच आत्मा आहे, प्रत्येक आत्मा आहे, साक्षी आहे, ऐकणे आणि हा कसा आहे? नित्यमुक्त त्या ठिकाणी आहेच आहे. ठीक आहे. आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र अज्ञानी जीवानं ज्ञात आहे. त्याच्यामध्ये आस्ती भाती प्रिय याच्यामध्ये काय आहे? फक्त जीव काय उच्चारतो? जीव आत्म्याची लाई. काय ओवी बघा बरं, पाटील महाराज आहे का? बाळकृष्ण महाराज पाटील किंवा बाकीचं कोणाला येत असेल तर ओवी सांगा वाटलं तर. अं, काय ओवी आहे? कोणत्या अध्यायामध्ये माझ्या लक्षात येत नाही. तिथे ते जीव आत्मयाची लाहे बघा असं काहीतरी जीव आत्मयाची लाहे तेथे जीव येतया नाम सुख असं काहीतरी ओव्या आहे. आता आपल्याकडे ओव्या कोणालाच पाठ नाही हो. ओव्या नाही पाठ, अभंग पण पाठ नाही. थोड्या ओव्या का अभंग वगैरे ना हे आपल्याला पाठ असलंच पाहिजे. ठीक आहे. आता त्यापैकी जीव काय म्हणतो असतो? मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे. आधी तो मी शब्द उच्चारतो का नाही? मग मी शब्दाने त्याने आस्ती भाती प्रिय याच्यातला कोणता स्वीकार केला बरं? मी शब्दाने ऐक, आस्ती शब्दाचा स्वीकार केला का नाही? मी आहे म्हणजे आस्ती शब्दाचा त्याने त्या ठिकाणी काय केला? स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. तो आस्तीच म्हणजे काय? सत आहे. ऐक नाही. तो जोपर्यंत मी म्हणतो तोपर्यंत त्याचं शरीर चालू आहे का नाही?
तो शरीरात आहे असं म्हणता येईल का नाही? आणि तो मी करायचा जर उच्चार जर बंद केला तर तो शरीरात आहे का तो नष्ट झाला आता? तो शरीरात आहे असं म्हणता येणार नाही. मग त्याचा आता उचला आणि कुठंतरी घेऊन चला, आहे का नाही? असा त्याचा अर्थ होतोय की नाही? असं त्याचा अर्थ होत असतो. मग मी शब्दाने त्याने आस्ती शब्द, हे बघा ते पंचदशी मध्ये ना शेवटचं प्रकरण आलेलं आहे. त्या प्रकरणाचं नाव मला माहित नाही, परंतु त्याच्यामध्ये सत्व, रज, तम अशा 3 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. सत्वगुणाची वृत्ती, रजगुणाची वृत्ती, तमगुणाची वृत्ती अशा वृत्ती सांगत असताना शांत, घोर आणि मूढ अशा 3 प्रकारच्या वृत्ती येत असतात. तर 3 प्रकारच्या वृत्ती येत असताना तर सामान्य जीवनात जास्तीत जास्त कोणत्या प्रकारच्या वृत्ती येत असतात? तर त्यांचा सत्वगुण जागा झाला नाही म्हणून त्यांच्या 2 प्रकारच्या वृत्ती त्या ठिकाणी असतात. जेव्हा ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय आपण पाहू का नाही, जेव्हा सत्वगुण मनुष्याचा पारा अगदी डाऊनलोड होतो, आपलं डाऊन होतो म्हणजे अगदी नष्ट होत असतो, त्यावेळेस कोणते 2 गुण उत्पन्न होत असतात? तर रजगुण आणि तमगुण उत्पन्न होत असतात. रजगुण आणि तमगुण हे जर मनुष्याच्या ठिकाणी जागे झाले तर त्याला ज्ञान करू वाटतं का? ज्ञान करू वाटत नाही. कारण रजगुणापासून उत्पन्न झालेली वृत्ती असते ना, ती कोणती वृत्ती असते? घोर वृत्ती असते. रजगुणाची वृत्ती कोणती? घोर वृत्ती. आणि तमगुणाची वृत्ती कोणती असते? मूढ वृत्ती असते. आणि सत्वगुणाची कोणती वृत्ती असते? शांत वृत्ती असते. जेव्हा मनुष्याचा तमोगुण नष्ट होतोय की नाही, आता हा मुद्दा इथं नाही, पण तुमच्या लक्षात येण्याकरता मी समजून सांगतो की सत्वगुण एकदा मनुष्याचा कमी झाला की त्याचा रजगुण वाढतो, आणि रजगुण वाढला की तो मनुष्य काय करतो? अधिक कष्ट करतो. आणि त्याला विचारलं ना, कस काय? अहो काय सांगू, माझ्या जीवाला किती घोर लागलाय. घोर लागला म्हणजे याचा अर्थ कोणती वृत्ती जागी झाली त्याची? कोणत्या गुणाची वृत्ती जागी झाली? रजगुणाची वृत्ती जागी झाली म्हणून तो काय म्हणतो? मला घोर लागलाय, आहे की नाही? आणि घोर लागलाय, मग घोर लागल्याच्या नंतर त्या वृत्तीमध्ये ज्ञान होईल का? ती वृत्ती मूड होईल जास्त करून. ती मूढ वृत्ती होती, आहे का नाही? आणि जेव्हा मूढ वृत्ती होती, ती मूढ वृत्ती कशी? तमगुणाची. आणि तमगुणाचा परिणाम काय? झोपणे. कधी कधी ज्ञानी मनुष्य काय करतात? अहो आत्ताच तर मला भोगून आलो, ते म्हणत नाही मी झोपून आलो, मी झोपलो असं म्हणत नाही, मी तम भोगलं असं म्हणतात, आहे का नाही? आणि ते म्हणलं बराच वेळ झाला हो, काय ग्रंथ नाही, काय नाही, काय नाही, मग मी काय भोगलं? म्हणे मी रज भोगलं. रज भोगलं, तम भोगलं असं म्हणायच्यात. आणि काही काही म्हणायचे महात्मे, आम्ही सत्व भोगलं. सत्व भोगलं म्हणजे काय भोगलं त्यांनी? त्याने सत्व भोगलं म्हणजे शांत वृत्तीला भोगलं, शांत अवस्थेला भोगलं. तुका म्हणे मग नैऋत्येवरी सुखाचे शेजारी पोळीनं, म्हणजे त्याने शांत वृत्तीला म्हणजे सत्वगुणाला भोगलं, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. मग मनुष्य जेव्हा फक्त आहे ना त्या ठिकाणी मी आहे असं म्हणतो, त्यावेळेस तिथं काय येत असतं? मी शब्दाने अस्तित्व येतं, पण भात्यत्व आणि प्रियत्व येत नाही. काय येत नाही? भात्यत्व आणि प्रियत्व मात्र येत नाही. म्हणजेच काय येत नाही? परमात्म्याचं चित म्हणजे प्रकाश रूप येत नाही, आणि आनंद त्या ठिकाणी येत नाही असं लक्षात घ्यायचं. त्याचा विस्तार करायला गेलं तर पुष्कळ विस्तार होऊ शकतो. त्याची संगती लावायला गेलं तर ना, त्याला जरासा थोडं, आता 10 मिनिटं राहिले, 9 मिनिटं राहिले आपल्या हातामध्ये, पण त्याचा विस्तार पण पूर्ण होणार नाही. आणि आता ग्रंथ पण माझ्या समोर नाही, ग्रंथ समोर जर असला ना तर व्यवस्थित संगती लावून त्याचा अर्थ पण समजून सांगता येतं. कारण हा मुद्दा पंचदशीमध्ये शेवटच्या प्रकरणामध्ये मी चांगला बारकाईनं वाचलेला आहे, तिथं तो मुद्दा येत असतो. चला असो. बघा आता, आस्थी भाती प्रिय कुटस्थ नित्य मुक्तादी आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी फक्त काय? मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त काय? अस्तित्व मात्र अज्ञानी जीवाना ज्ञात आहे. मी आहे म्हणजे परमात्म्याचं काय येतं? फक्त अस्तित्व येतं. बरोबर आहे की नाही? चित आणि प्रकाश येतो का? भाती आणि प्रिय येतं का? ज्ञान आणि सुख येतं का? जर त्याच्या ठिकाणी ज्ञानही आलं असतं, त्याच्या ठिकाणी सुखही आलं असतं, बरोबर आहे की नाही, म्हणजेच आनंद आला असता, तर तो सुखरूप नसता झाला का? झाला असता. पण त्याने काय फक्त मी आहे, पण मी सच्चिदानंद रूप आहे असं म्हटलं का? नाही म्हटलं. मग काय आलं ना त्याच्या ठिकाणी? मी शब्दाने फक्त अस्तित्व आलं परमात्म्याचं, पण भातित्व आणि प्रियत्व आलं नाही. म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान आलं नाही, आणि प्रिय म्हणजे सुख त्याच्या ठिकाणी आलेलं नाही. ठीक आहे. मात्र सर्व जीवांना ज्ञात आहे आणि कुटस्थ नित्य मुक्तादी आत्म्याचे विशेष रूप
ज्ञान नाही, आहे की नाही? जेथे परमात्म्याचे अस्तित्व आहे तेथे भातित्व, प्रियत्व, कुटस्थता ती विशेष रूप आहेत. आता जिथं परमात्म्याचं अस्तित्व येतं का नाही, मग आता मगाशीच उदाहरण देऊन सांगितलं का नाही, जसं अग्नी आला तर अग्नीच्या ठिकाणी काय काय येतं बरं? अग्नीचं नाव नाही येत का? अग्नीची दाहकता नाहीत का? अग्नी आला, अग्नीचं नाव आलं आणि अग्नीची दाहकता तिथे येते का नाही? तसं आस्ते रूपाने त्याने जर उच्चार केला तर आस्ते रूपाने म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व आलं का नाही त्या ठिकाणी, परमात्म्याचं सत्स्वरूप आलं का नाही, मग भातित्व प्रियत्व काय बाजूला राहतं का? बाजूला राहत नाही, ते येतच असतं. परंतु त्याचं त्याला काय नसतं, त्याचं त्याला काय नसतं, ज्ञान नसतं. म्हणजे त्याचं त्याला काय असतं, ज्ञान नसतं म्हणजे काय असतं, अज्ञान आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झालं का नाही? आणि सामान्य रूपाने ज्ञान आहे हे कशावरून सिद्ध झालं? मी आहे यावरून काय झालं? सामान्य रूपाने ज्ञान ऐक नाही. आणि सच्चित आनंद, सच्चित, चित आनंद, चित आणि किंवा भातित्व प्रियत्व हे आलं नाही, म्हणून विशेष रूपाने काय आलं? अज्ञान त्या ठिकाणी आलं. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे का नाही? अज्ञान आहे. आणि अज्ञानाची निवृत्ती कशाने होते? तर अशा पद्धतीनं कर्म केलं की ती अज्ञानाची निवृत्ती होत असते. ज्ञानानेच होईल ना, दुसरं कशाने होणार आहे? दुसरं कशाने होणार नाही. मग आमचा ग्रंथ सफल का निष्फल हो? आमचा ग्रंथ सफल झाला, तुम्ही आमच्या ग्रंथाला निष्फल करता. का म्हणून निष्फल करता दादा हो आमच्या ग्रंथाला? आमचा ग्रंथ सफलच आहे का नाही? चला खाली पहा, थोडं राहिलं आता. किंबहुना सोय जीव आत्म्याची लाहे तेथे जे होय तया नाम सुख. मला कधी कधी आठवत नाही, आता किती दिवस झाले ते, त्याचा उच्चार नाही ना होत वारंवार, त्याच्यामुळे ते आठवत नाही असे होत. चला ठीक आहे. चला तेथ भातित्व प्रियत्व कुटस्थादी विशेष रूप आहेत, पण त्या विशेष रूपाचे मात्र त्या जीवाला ज्ञान नाही. फक्त मी आहे ह्या परमात्म्याचं फक्त अस्तित्व रूपाने ज्ञान आहे. म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध्याचा अध्यास घडणे संभवनीय आहे. आता सिद्ध झालं की नाही? सामान्य रूपाने आत्मस्वरूपाचं ज्ञात आणि विशेष रूपाने आत्मस्वरूपाचं अज्ञात, ऐक नाही. सामान्य रूपाने सामान्य रूपाने स्वरूपाचं ज्ञात, त्यात काय घ्यायचं लक्षात? बरं, मी आहे, ऐक नाही. आणि विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाचे तिथे काय घेतलं? हा, कुटस्थ आलं म्हणजे ते सगळंच आलं, फक्त भातित्व आणि प्रियत्व घ्यायचं नाही हे सांगायचं आहे का नाही? कुटस्थ हा नित्यमुक्त आहे, सच्चिदानंद रूप आहे, त्याच्यात काही वाद नाही घालायचा आपल्याला. फक्त भातित्व आणि प्रियत्व येत नाही, एवढं फक्त लक्षात घ्यायचं. म्हणजे हा मुद्दा काय होतो, सोपं होऊन जातो. सामान्य रूपाने ज्ञान म्हणजे फक्त त्याचं अस्तित्व, आणि विशेष रूपाने अज्ञात म्हणजे त्याचं भातित्व आणि प्रियत्व येत नाही. म्हणजे आता पहिल्यापेक्षा सुरुवातीला तर कळालं नाही, पण आता तर उलट मुद्दा आणखी सोपा झाला की नाही? आणखीन उलट मुद्दा ह्या ठिकाणी काय झाला, सोपा झाला. ठीक आहे. म्हणून सामान्य रूपाने ज्ञान व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. म्हणून आता बंधाचा अध्यास घडला की नाही? आणि बंध त्या ठिकाणी सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे की नाही? पण बंधाचा अध्यास घडायला कारण घडले की नाही? बंधाचा अध्यास घडायला काय कारण आहे? विशेष रूपाने अज्ञान, आहे की नाही? आणि ह्या कारणालाच आपण काय म्हणतो? कोणता अध्यास? ह्या कारणाला कोणता अध्यास म्हटलं आपण? मग कारण अध्यास संभवनीय आहे का नाही? आणि त्याने काय सांगितलं होतं पूर्व पक्षाने? कारण अध्यास संभवनीय नाही. का कारण अध्यास संभवनीय नाही? हा, मग मग याच्यापेक्षा अजून ग्रंथ कसा समजून घेतला पाहिजे? अहो ग्रंथ समजलाय, पण फक्त पटला का नाही आता याचा जरा विचार करायचा. पण ग्रंथ समजला का नाही आपल्याला?
तुका म्हणे कळे परी होता ते आंधळे. आता वांदळ व्हायचं का डोळ्यामध्ये धूर घालून बसायचं का डोळं झाकून रात्र करायची, हे आता आपण काय करायचं समजून घ्यायचं असतं. म्हणजे ग्रंथ आणि ग्रंथातलं तात्पर्य. आता मला असं वाटतं ह्या विचारामध्ये माझ्या तर पक्क लक्षात आलं का तुम्हाला हा ग्रंथ फार अगदी व्यवस्थित कळलेला आहे. आणि फार वर्ष झाले तुम्ही 10-20 वर्षापासून ऐकताय. असं का तुम्ही आत्ता सुरुवात केली ग्रंथ ऐकायला? आत्ताच सुरुवात केली, याचा अर्थ आपल्या अंतःकरणाची कृपा झाली आणि ईश्वराची, संतांची, ग्रंथाची, सगळ्यांची कृपा आपल्यावर झाली म्हणून तर ग्रंथ कळतोय आपल्याला. नाही तर लोकांचं आयुष्य खपून जातं तरी पण ग्रंथ कळत नाही. ऐक नाही. आणि मरणाच्या वेळेला मग म्हणतात आता माझं कसं होणार आहे, आता तुझं काय होणार आहे, बाकीच्याचं झालं तेच तुझं होणार आहे का? तरंगाचं काय होतं बरं? पाणीच होतं का दुसरं काय होतं? तर तरंगाला पाणी सोडून दुसरं काय अस्तित्व आहे का? तरी पण त्याला संशय राहतच त्याच्यावरती, माझं काय होईल, माझं काय होईल, आहे का नाही? मग तुझी कल्पना जी आहे ना, तेच तुझं होणार आहे. काय तुझं होणार आहे? तू काय केली कल्पना? मी स्वर्गात जातो का नरकात जातो का कुत्रा होतो का बैल होतो? तू जशी कल्पना करेल तसं होणार आहे. कारण जीवपणा कशामुळे झालेला आहे? कल्पना अविद्यातेने झाला जीव, आहे का नाही? नाही तर जीव होण्याला दुसरं काही कारण आहे का? हे मनच कल्पना करतं ना. वास्तविक पाहिलं तर याला मन तरी म्हणावं का? उलट माऊली म्हणतात, अहो तुम्ही मन म्हणता ना, हेच मुळात व्यर्थ आहे. मग काय? वाया मन हे नाव, मग एरवी कल्पनाची सावेव. ही खरी काय आहे? हे मन नाही, ही वास्तविक खाकी कल्पनाची कल्पना, ऐक नाही. हा, म्हणून वाया म्हणे हे नाव एरवी कल्पनाची सावेव. जयाच्या संगे जीव दशा वस्तू, वस्तूनाम परमात्मा. आणि त्या परमात्म्याला जीव भाव निर्माण झालेला आहे. का जीव भाव निर्माण झाला? कारण त्या मनाने साऱ्या कल्पनाच केल्या आणि कल्पनामुळे जीव भाव निर्माण झाला. मग आता ह्या कल्पना नष्ट होऊ शकतील का नाही? आपल्या कल्पना ह्या ठिकाणी नष्ट होऊ शकतात. चला ठीक आहे. म्हणून सामान्य रूपाने ज्ञान व विशेष रूपाने अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाहीत. बघा आता इथं मुद्दा उपस्थित झाला कुठं? पार अगदी शेवटी शेवटी, आहे का नाही ना? आपण आधीपासून सांगत आलो. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाही. तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आम्ही काय स्वीकारले मग? स- सामान्य विशेष ज्ञान आम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वीकारतो. सामान्य विशेष भाव आम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वीकारत नाही. म्हणून अशा पद्धतीनं आत्मा कसा झाला? सामान्य विशेष भाव सहित झाला का सामान्य विशेष भाव रहित झाला? हा, बरोबर आहे की नाही? मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव असणं संभवनीय नाही. आत्मा कसा आहे? निर्विशेष आहे. फक्त आम्ही काय स्वीकारलं? आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात एवढं स्वीकारलं. तुम्ही त्याला फक्त भाव म्हटले आणि भाव म्हटल्यामुळे सिद्धांताची हानी होत होते. म्हणजे आमच्याच दुकानामध्ये बसून आमचाच माल विकून आणि आमचाच तुम्ही तोटा केलेला होता. पण आता आमचा तोटा करायची काही गरज नाही, कारण आमचा ग्रंथ कसा आहे? पूर्णतः सफल आहे, आहे का नाही? म्हणून आम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव मात्र स्वीकारत नाही, तर सामान्य विशेष ज्ञान मात्र त्या ठिकाणी स्वीकारतो. आणि ते असणं संभवनीय आहे. आणि तेच आत्मस्वरूपाचा अज्ञान आद्यस्थ आहे. आद्यस्थ म्हणजेच अहंकारादी बंध जे आहे ते आद्यस्थ आहे. आणि आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही केवळ ज्ञानानेच होणार, कर्माने होणार नाही. आणि आमच्या ग्रंथामध्ये केवळ ज्ञान प्रतिपादन करून सांगितलेलं आहे, कर्म मात्र प्रतिपादन करून सांगितलेलं नाही. म्हणून आमचा ग्रंथ सफल आहे, निष्फल मात्र नाही. आणि सिद्धांताची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही. अशा पद्धतीनं ग्रंथाची सिद्धता या ठिकाणी झाली. आता उद्याला आपण कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी हा विचार आपण आता उद्याला पाहू. आता वेळ झाला, आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी.